नमस्कार मित्रांनो. पंतप्रधान मोदींनी एक निर्णय घेतला आणि हे शेअर अचानक हवेत गेले. ओके. आताच आपण 22 तारखेला बघितलं की रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि या निमित्ताने त्यांनी एक घोषणा केली. या घोषणेमध्ये छतावरील सोलार पॅनल बसवण्याची घोषणा त्यांनी केली. आता सरकारने जी छतावरची सोलार योजना आणली आहे ना, त्यामध्ये ही योजना नेमकी काय आहे आणि कशा प्रकारे ही शेअर्सला आणि आपल्याला बेनिफिट येत असू शकते. म्हणजे या व्हिडिओमध्ये फक्त शेअर्सच नाही तर ही योजना जरी तुम्हाला मिळाली तर तुमचं वीज बिल खूप चांगल्या प्रकारे कमी होऊ शकतं. तर कुठल्या कुठल्या कंपन्यांचे शेअर वाढले हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत. सोबतच सरकारने 1 कोटी घरावर सोलार सिस्टीम लावायचं ठरवलेलं आहे. जेव्हा 1 कोटी घरावर सोलार सिस्टीम लावणार आहे, पॅनलही तेवढ्या मोठ्या प्रमाणात लागणार आहे, बॅटरीज पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात लागणार आहे. त्याच्यामुळे बॅटरी आणि पॅनल या दोन्ही कंपन्यांवर तुम्हाला लक्ष ठेवावं लागणार आहे. या व्हिडिओमध्ये मी सोलार सिस्टीमच्या रिलेटेड कंपन्या सांगितलेल्या आहे. याचा उद्देश काय आहे? गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांचे वीज बिल कमी करायचं. मित्रांनो, आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की चॅनलचं नाव तुम्हाला माहित आहे ना, चॅनलचं नाव कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही पहिल्यांदा कमेंट करा. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी जी की मी सांगणार आहे, 1000 लोक बघताय व्हिडिओ आणि त्याच्यातले 7 ते 8 लोकच सबस्क्राईब करताय. त्याच्यामुळे सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, लगेचच सबस्क्राईब करून घ्या. सरकार या योजनेअंतर्गत सबसिडी देत आहे आणि सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे जो की रिन्युएबल एनर्जीसाठी, सोलारसाठी, हा आहे बोरोसिल रिन्युएबल लिमिटेड. चला आपण याला डायरेक्टली बघून घेऊ. तर या ठिकाणी दिसतोय बोरोसिल रिन्युएबल एनर्जी. ओके. मग आता हा जो स्टॉक तुम्हाला दिसतोय हा जवळपास 608 रुपयाला दिसतोय. याने मागच्या 5 दिवसात जवळपास 20% रिटर्न दिलेला आहे आणि आपण इयर टू इयर काढलं तर 134%, म्हणजे मागच्या वर्षी 134%, या वेळेस 134% त्यांनी रिटर्न दिलेला आहे 1 इयर ऍब्सोल्यूट. त्याच्यानंतर जर आपण 5 वर्षाच्या टाइम स्पॅन वर गेलं तर तुम्ही बघू शकता किती कमी प्राइस होती. म्हणजे जेव्हा करोना आला तेव्हा जवळपास याची किंमत बघू शकता या ठिकाणी 35, 36, 37 रुपये झाली. परंतु काय होतं, आपण विचार करतो की अरे 200 रुपयाचा शेअर आहे आणि हा 20 रुपयापर्यंत आला आणि आपण काय करतो, लक्ष देत नाही म्हणजे खाली आला म्हणजे त्याची येस बँकच व्हायची असं. परंतु 2020 नंतर गव्हर्नमेंटने खूप चांगल्या प्रकारे याला सपोर्ट केलाय, सोलार सिस्टीमला, रिन्युएबल एनर्जीला, आणि त्यांनी त्यांच्या बजेटमध्ये ज्या ज्या घोषणा केल्या त्याच्यामुळे हे शेअर इतक्या उत्तम प्रकारे वाढले. विचार करा, त्यावेळेस जर 35 रुपयाचा एक शेअर तुम्ही फक्त 100 शेअर घेऊन ठेवले असते तर आज 608 रुपये. परंतु हे कधी समजतं? सगळं झाल्यानंतरच. ओके. याच्यासाठी फंडामेंटल चेक करणं, माहिती असणं पण गरजेचं आहे. ओके. चला आता दुसऱ्या स्टॉककडे जाऊया. हा स्टॉक सुद्धा तुम्ही घेऊ शकता, काही एक वाईट नाहीये. याचा हायर पॉइंट जो या ठिकाणी सध्या दिसतोय म्हणजे रेजिस्टन्स 735 रुपयाच्या आसपास आहे रेजिस्टन्स. तर मग 608 ते 735 हा शेअर आरामात जाऊ शकतो, त्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता. दुसरा आहे शेअर टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. आता टाटा पॉवर कंपनी म्हटले तर एकदम भरोशाचं नाव येतं. इंडियन इलेक्ट्रिक युटिलिटी आहे, म्हणजे ई व्हेकल साठी पण उत्तम आहे. चार्जिंग स्टेशन बनवते. दुसरी गोष्ट, ही कंपनी बॅटरीज सुद्धा बनवते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही सोलारच्या बिझनेस मध्ये पण अवेलेबल आहे. या तिन्ही गोष्टी या कंपनीला एकदम चांगलं बनवतात. म्हणजे कुठला एक बिझनेस नाही चालला, कुठली कंपनी नाही चालली त्यांची, तर दुसऱ्या 2 तर चालू शकता किंवा दुसऱ्या 2चा भार एक कंपनी घेऊ शकते. आणि सोबतच हिचा रेव्हेन्यू ग्रोथ जवळपास इयर टू इयर 12% आहे. टाटा पॉवर असं नाव आहे. सध्या 350 रुपये चालू आहे. तुम्ही जर इयर टू इयर बघितलं याचं तर इयर टू इयर 27 रुपये 8% तिने रिटर्न दिलेला आहे. पण 5 वर्षाचे एकंदरीत समभागीचे बघितले तर जवळपास तुम्ही विचार करू शकता की या ठिकाणी 283 म्हणजे 383% रिटर्न, म्हणजे 100 रुपयाचे 400 रुपये तुमचे आरामात झाले असते असे रिटर्न दिलेले. आता पण उत्तम कंडिशनला आहे. पुढचे टार्गेट हिचे खूप मोठे आहे. ही कंपनी टाटा पॉवर असंच म्हणून तुम्ही किंवा थोडेसा महाग शेअर वाटतोय म्हणून सोडून देऊ नका. नक्की याचे शेअर जमा करत राहा. तिसरी कंपनी आहे स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी, जी की 550च्या आसपास आहे. अतिशय उत्तम कंपनी आहे, चांगली कंपनी आहे. तुम्ही स्टॉक सिलेक्शन साठी घेऊ शकता. मागच्या 6 महिन्यातच 50% रिटर्न दिलेले आहे.
1 महिन्यातच 25% रिटर्न दिलेले आहे. हा जो ग्राफ तुम्हाला दिसतोय की सरळ चालला आणि एकदम व्हर्टिकली त्याने अपवर्ड मोमेंट घेतली रॉकेट सारखी, तर इथूनच त्याची सुरुवात झाली. जवळपास 17 जानेवारी 2024 पासून वरती जाण्याची सुरुवात झालेली आहे आणि ही जी मोमेंट आहे अप ट्रेंड मोमेंट आहे. मग आता ही जर अप ट्रेंड मोमेंट कॅच करायची आहे तुम्हाला, तर त्याच्यासाठी आपल्याला टेक्निकल अनालिसिस येणं गरजेचं आहे. बरं, टेक्निकल अनालिसिस कसं जमू शकतं किंवा कसं येऊ शकतं किंवा ऑप्शन ट्रेडिंग तुम्ही कसं करू शकता, त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. कोर्स फक्त 400 रुपयाचा आहे. तो ऑनलाईन तुमच्या ईमेलवर 12 तासाच्या आत ऍसेस होईल. ओके, त्या ठिकाणी जवळपास 6 तासांचा कोर्स आहे, 2 पुस्तकं पण आहे, त्याच्यावर ते कोर्सेस मोफत आहे. तर मग अशा प्रकारे ही स्टर्लिंग विल्सन तुम्ही बिलकुल ठेवू शकता. आणि आणखी एक महत्वाची कंपनी जिचं नाव आहे वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज. ओके, आता तुम्ही म्हणत असाल अरे हा ग्राफ तर सरळ सरळच दिसतोय, बरोबर ना? 3000ची कंपनी सरळ सरळ, याचा अर्थ काय होतो? फक्त बायर्सच आहे तिथे किंवा याचा व्हॉल्यूम कमी आहे, बरोबर ना? पण 5 दिवसाचा ग्राफ जर बघितला तर तुम्हाला लक्षात येतं की 20% रिटर्न आरामात मिळालेला आहे. ओके, 1 महिन्याचा बघितला तर 1 महिन्या अगोदर बघा बर का, 1 महिन्या अगोदर याची जी किंमत होती ती होती 1800 रुपये आणि आता जी किंमत झालेली ती झालेली आहे जवळपास 3100 रुपये. म्हणजे 1 महिन्यातच तुम्हाला जवळपास 1300 रुपयाचा रिटर्न मिळाला असता. आपण जर थोडस आणखी स्टडी केला तर एक गोष्ट लक्षात येईल आपल्याला की 477 रुपयावाला शेअर जो आहे सध्या गेलेला आहे 3000 रुपयावर. मग असं काय घडलं या शेअर मध्ये? कारण की ही कंपनी भारतातील सर्वात जास्त वॅटेज असणारी गिगावॅट 12 गिगावॅटचं एनर्जी प्रोडक्शन करते कंपनी. सोबतच स्वतःचे सोलार पॅनल स्वतःच तयार करते आणि हिच्याकडे भरपूर सगळ्या ऑर्डर बुक मध्ये ऑर्डर्स आहे. त्याच्यामुळे ही कंपनी उत्तम आहे. तुम्हाला जर वाटत असेल हा शेअर तुम्हाला महाग वाटतोय तर इट्स ओके, सध्या घेऊ नका. याच्याऐवजी दुसरे तुम्ही शेअर घेऊ शकता आणि घ्यायचं असेल तर 2-3 शेअर घ्या. कारण की हे बघा 5 दिवसातच, महिनाभरातच जेव्हा ती 5 दिवसात बघा 2500 रुपये होता, 2500 वरनं आता 3000, 5 दिवसात 500 रुपये. ओके, 3000च्या शेअरवर. तर मग तुमच्या रिस्क प्रमाणे तुम्ही हा शेअर निवडू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर डीमॅट अकाउंट काढायचंय, कुठलेही काढायचे, तुमच्या मित्रांना काढायचे, नातेवाईकांना काढायचंय, तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधली लिंक नक्की त्यांना सेंड करा, रेफर करा. कारण की ही जर लिंक तुम्ही त्यांना दिली किंवा तुम्ही स्वतःचं डीमॅट अकाउंट ओपन करत असाल तर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस, ऑप्शन ट्रेडिंगचे कोर्स 4 आवर्स, बाकीचे पहिले 2 कोर्स 2 आवर्स आणि बिगिनर कोर्स 2 आवर्स असे कोर्सेस अगदी मोफत मिळणार आहे. त्यामुळे वेळ उशीर करू नका, लगेचच रेफर करा आणि अकाउंट ओपन करा. धन्यवाद.